वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यांच्या मनातलं काय चाललं आहे हे मी ओळखतो. वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही, तो खुनामध्ये नाही, खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं. तुम्ही जी त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे, कशा कशाच्या आधारावर ही जमा करण्याच्या पण त्याच्यात सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत. ती कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात, परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे, चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे. कायद्याअंतर्गत पुढील तपास अद्यापही चालू आहे. त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही. इतक्या तातडीने डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल करणं काय असू शकतं? त्यांच्या मनातलं काय चाललं आहे हे मी ओळखतो, परंतु ते तुमच्या समोर कॅमेरा समोर सांगणं योग्य नाही. त्यांनी दोन्ही अप्लिकेशन दिले होते सर. पहिल्यांदा त्यांनी बेल पण अप्लिकेशन दिलं आणि डिस्चार्ज पण अप्लिकेशन. तुम्ही काहीतरी आर्ग्युमेंट केलं, त्याच्यानंतर त्यांनी बेल अप्लिकेशन मागे घेतलं. काय होतं तो, काय आर्ग्युमेंट होतं? काय असतं, शिवाजी महाराजांनी गनिमी कावा अनेक वेळा सांगितलं, त्यातलं एक वापरलं मी. एवढं समजा, गनिमी कावा जसा बाहेर माहिती आहे तसं तुमचा एक कावा. माझा कावा नसतो, मी युक्ती सांगतो. काय होती? चला भरपूर